दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरण घातपात नसल्याचं एसआयटीचं प्रतिज्ञापत्र आहे। या प्रकरणामधील आरोप निराधार असल्याचा एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय। रेजंट गॅलेक्सी इमारतीचे सर्व कॅमेरे तपासले, काहीही संशयास्पद आक्षेपार्ह आढळलं नाही। त्या रात्री उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचे कॉल रेकॉर्ड तपासले, काहीही संशयास्पद आढळलं नाही। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अथवा शारीरिक अत्याचाराची कोणतीही चिन्ह दिसली नाही। दिशा सालियन प्रकरणाशी माझा संबंध नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। एसआयटीनं जाहीर केलेल्या अहवालावर आदित्य ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलं, तर मंत्री नितेश राणेंकडून आदित्य ठाकरे यांची मिमिक्री करण्यात आली। सालियन प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे। खरं तर एसआयटीने तो अहवाल जाहीर केलेला आहे। मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाशी संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही, आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलू। आलं आलं का आलं आलं का सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून। आता काय करणार? सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी। त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे। नाक घासून त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे, आणि यंत्रणेचा गैरवापर करता। पण लक्षात ठेवा, डाव उलटला जाईल केव्हा तरी तुमच्यावरच, तुम्हाला सुद्धा ह्याच्यातूनच जावं लागेल। माझी मागणी आहे की तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने पुरावे का नष्ट केले, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला, जरी करता कोर्टात न्याय मिळाला नाही, ईश्वराच्या दरबारी न्याय आहे। तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं हात जोडून दिशा सालियन परिवाराची माफी मागितली पाहिजे।